Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। आज कॅबिनेटमध्ये एक मोठा गदारोळ पाहायला मिळाला, ज्या वेळेला शिवसेनेचे मंत्री कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये पोहोचले नाही। शिवसेनेकडनं फक्त एकनाथ शिंदेच त्या मीटिंगमध्ये उपस्थित होते। त्याच्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे। आपल्याबरोबर यावर बोलण्यासाठी आहेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवेजी। सर, आज एक मोठा गदारोळ आपल्याला एका प्रकारे पाहायला मिळाला। कॅबिनेटमध्ये सेनेचे मंत्री पोहोचले नाहीत असं म्हटलं जातं की नाराजी आहे, जे ठाणे, उल्हासनगर, अंबरनाथमध्ये जे पक्षप्रवेश सुरू आहे त्या संदर्भात। हे बस सेनेचे म्हणजे शिंदे गटाचे मंत्री पोहोचलेले नाहीत। जे आत्ताच्या घडीला नगरपालिका, महापालिका निवडणुका होणार आहेत, तिथे ज्या पद्धतीनं फोडाफोडी चालू आहे सत्ता आणि संपत्तीचा वापर करून, आज इथं उद्या तिथं, संध्याकाळी आज इथं हा माणूस असतो तो उद्या तिथं असतो, आणि विशेषतः भारतीय जनता पार्टीनं शिंदे गटाचे जास्तीत जास्त लोक भारतीय जनता पार्टीत ओढण्याचं काम सुरू केलं आहे, आणि त्याच्यामुळे पायाखालची वाळू शिंदे गटाची सरकलेली आहे आणि सरकते आहे, आणि पूर्ण सरकवण्याचा भारतीय जनता पार्टीचा पूर्ण प्रयत्न आहे, आणि म्हणून साहजिकच त्याला ही क्रियेला प्रतिक्रिया आलेली आहे। परंतु मला असं वाटतं या प्रतिक्रियेला काही अर्थ नाही, कारण आपल्याकडे एक म्हण आहे ना, पेराल ते उगवेल। यांनी पेरलेलं तसं आहे तर तेच उगवतोय आता, आणि पेराल ते उगवेल हे होत असताना आज शिंदे गटाला तसा से कोणता आहे? कोणता से? नुसतं सत्ता आणि संपत्ती पैशाच्या बळावर राजकारण फार दिवस चालत नसतं, काही काळ चालत असतं, ते चाललं असेल, पण तू कायमचं ते चालत नाही। आणि भारतीय जनता पार्टीने अशा पद्धतीनं सगळ्या रसदीच आत्ताच्या घडीला बंद करण्याची मोहीम घेतलेली, बाकी काही करण्यापेक्षा। आणि शिंदे गट फार काही करेल अशातला काही भाग नाही, कारण 2-3 वर्षात त्यांनी जी अनागोंदी या राज्यात केलेली आहे, यांच्या मंत्र्यांनी, या सगळ्या लोकांनी ज्या पद्धतीनं भ्रष्टाचार केलेला आहे, हा भ्रष्टाचार जर बघितला तर मला असं वाटतं शिंदे गटाला कोणताही फार भारतीय जनता पार्टीकडे राग व्यक्त करण्याचा अधिकार नाही। त्यामुळे त्यांनी एखाद्या दिवस आज नाराजी व्यक्त केली असेल, पण तो डोळे वाटारले वरून अमित शहा आणि तर गुपचूप मंत्रिमंडळाच्या बैठकीला ते जाऊन बसतील। पण दुसरा एक मुद्दा निधीचा सुद्धा उपलब्ध करण्यात आला की निधी पुरेसा मिळत नसल्यामुळे सुद्धा शिंदे गटाचे जे मंत्री आहेत त्यांच्यामध्ये नाराजी आहे। निधी आता उरलाच नाही तर मिळणार कुठून? मागच्या 3 वर्ष यांनी ज्या पद्धतीनं उधामादा केला, राज्याची तिजोरी लुटण्याचं काम केलं, या राज्याला आर्थिकदृष्ट्या रसातळाला नेण्याचं काम केलं, त्याच्यामुळे राज्यात कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करतायत, या राज्यातले सगळे विकासाची कामं ठप्प आहेत। त्यामुळे आमदारांना किंवा शिंदे गटाला निधी मिळण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही। याला कारण असं की तुम्ही जे 3 वर्ष ज्या पद्धतीनं उधळपट्टी केली होती त्याचे हे परिणाम आहे। एक सूत्रांकडनं माहिती अशी समोर येते की मंत्र्यांनी आपली नाराजी आहे ती देवेंद्र फडणवीस यांच्या समोर सुद्धा मांडली, मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांना उत्तर दिलं की उल्हासनगरमध्ये सुद्धा तुम्ही तेच केलं होतं, बीजेपीच्या लोकांना तुम्ही शिवसेनेत शिंदे गटात घेतलं होतं। हे तर होणारच आहे। आता मला सांगा, उद्धवजींची शिवसेना फोडून यांनी घेतलंच ना, म्हणजे भारतीय जनता पार्टीत घेतल्यासारखंच आहे। आणि भारतीय जनता पार्टीचा सगळा इतिहास बघितला तर भारतीय जनता पार्टी आपल्या मित्रालाच सगळ्यात आधी गळा दाबत असते, बाकी दुसऱ्याचा नाही दाबत। सगळ्यात आधी आपल्या सोबत जो राहतो ना त्याचा गळा दाबत असते। आता अजितदादाचा, पार्थ पवाराच्या रूपाने गळा दाबलेला आहे, आता शिंदे गटाचा, अशी फोडाफोडी करून गळा दाबण्याचं काम भारतीय जनता पार्टी करतच, आणि हे काम फार लवकर ते पूर्ण करतील, फार त्याला उशीर लागेल असं मला नाही वाटत। जर कुठेतरी उदय सामंत असतील ते रवींद्र चव्हाण यांच्या भेटीला पोहोचलेत, तर बावनकुळे एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पोहोचलेत, सगळं अलबेल आहे जसं त्यांचं म्हणणं आहे, तर ही सारवासारव किंवा भेटीगाठी का सुरू झाल्या अचानक कॅबिनेट नंतर? तुम्हाला काय वाटतं? हे पण या गोष्टी कराव्या लागतात, ऐकून घ्यावं लागते, राजी नाराजी, खुशी खयाली, एक सारवासारव करण्याचा प्रयत्न होत असतो, परंतु याच्यातून काही होईल असं मला नाही वाटत। काय वाटतं किती काळ टिकेल? महापालिका निवडणुका डोळ्यासमोर आहेत, सोबत लढतील? मला नाही वाटत सोबत लढतील। सोबत लढायची इच्छा असली तरी कार्यकर्त्यांच्या दबावामुळे ते लढता येणार नाही असं मला वाटतं। त्यांची इच्छा असू शकते, फडणवीस देवेंद्रजींची असू शकते, शिंदे साहेबांची असू शकते, परंतु कार्यकर्त्यांचा दबाव एवढा असतो की मला असं वाटत नाही की नेत्यांना ते ऐकावं लागेल किंवा ऐकायला ते भाग पाडू शकतील।
निश्चितच तर कार्यकर्त्यांच्या दबावाला कुठेतरी नेत्यांना ऐकावं लागेल असं मत जे आहे ते अंबादास दानवे यांनी व्यक्त केलंय. मात्र नेमकं काय कसं असेल निवडणूक, कशी असेल युतीची समीकरणं, ते येणारं भविष्यच आपल्याला सांगू शकेल. कॅमेरामन अजय दीपेश त्रिपाठी, मुंबई तकसाठी, मुंबई.